खूप पैसा हवाय, खूप श्रीमंत व्हायचे, पण कुठपर्यंत आणि किती? खूप जमिनी घ्यायच्या, पण किती? आपण जाताना सोबत आणलेला हा देह सुद्धा आपण बरोबर नेत नाही. सगळं काही इथंच सोडून जातो. मग हा मोह कशासाठी? ज्या वस्तू आपण सोडून जाणार आहेत त्या वस्तूंमध्ये आपण एवढा जीव का लावतो? आपण जन्म घेतलेलं हे आयुष्य आपण त्याच्यामध्ये का घालतो? मी इथे का आलोय याचा विचार का नाही करायचा? त्याचाच विचार करायचा. आपण आपलं आयुष्य एका घराप्रमाणे बनवतो. विटावर वीट ठेवून तयार केलेलं घर, पण हे विचार करत नाही की त्याच्या खाली जमीन आहे. हे घर म्हणजे विटांचं बनलेलं घर जे आहे ते आपलं आयुष्य आहे. तुम्हीच विचार करा, आणखीन 2 पिढ्या, आणखीन 1 पिढी तुम्हाला लक्षात ठेवेल, त्याच्या पुढे कोणीही लक्षात ठेवणार नाही. ज्याप्रमाणे एक घर आणखीन 1 पिढी तुमचं घर वापरेल, त्या पुढे एक वीट काढून ते घर नाहीसं होईल. पण ती जी जमीन आहे ना, जमीन पिढ्यानपिढ्या तशीच राहील. कित्येक वर्ष, ते काळ जातील, ती आठवण म्हणून किंवा ती एक देण म्हणून ठेवून घेतील. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आत्म्याला त्या जमिनीसारखं बनवायचं आहे, त्या घरासारखं नाही टाकला. आज आपल्याला दिसतं की घर खूप छान आहे, पण त्यामध्ये एक वीट ठेवून ते घर तयार केलेले, एक वीट काढून ते घर उद्ध्वस्त करता येतं, पण ती जमीन कधीच उद्ध्वस्त करता येत नाही. आणि आपण ती जमीन बनायचं आहे सगळ्यांनी मिळून. डिस्कव्हरी असेल, अभ्यास चालू आहे, आपण सगळेच मिळून करूयात. आणि खरंच त्याच्यात खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि आपल्याला जे हवंय ना ते आपोआप भेटत जातं. मला जे जेव्हा हवंय तेव्हा भेटत जातं. साठा, संग्रह, संचय कशाचाच नाही करायचा. आणि मोह पण आपलाच निघून जातो.